अगे नास्तिक आहे, कुठे चाललीस? एवढी खरतर परीक्षा मी पण नव्हती घेतली कोणाची. कंबरला मोडलं माझं. एकदाच्या त्या तुक्याकडनं चाव्या घेतो देवळाच्या आणि घुसतो आतमध्ये आणि कायमचा रामराम ठोकतो तुझ्यासारख्या नास्तिक सभासाला. अगे वेडपण बाई, कुठे आहे तुझा तुक्या? बघा तुमचा लाडका तुक्या कसा धोके घेतोय. काय करावं बाई या माणसाचं. आज पहाटेच लटकलाय. जनावर हाबरायला लागली म्हणून कळलं तरी. अरे काय केलंस रे तुक्या. अरे आता यांचं काय करू रे. तसं शेतकऱ्यांनी लटकणं बिटकणं आमच्यासाठी काही नवीन नाही बर का. पण या शेतकऱ्याकडनं एक चूक झाली. तुमच्या देवळाची चावी खिशात घेऊन लटकला. आता बोला. सकाळपासून तुमची आरती खोळंबली आहे आणि हा इथं लटकतोय, धोके घेतोय. लाज वाटते का याला? लाज वाटते का? द्या त्याच्या खिशातली चावी, द्या, उघडू द्या ते देऊळ. ए उठा रे, उठा इथनं, उठा. आरती करायची आपल्याला, उठा. चला चला चला. अगं बाबो, एवढी माणसं ओळखायची का काय माझ्या नवऱ्याला? आणि त्याला उगाच वाटायचं का तो एकटाच आहे म्हणून? अहो पाहिलं का, अख्खा तालुका आलाय तुमच्यासाठी. गावकऱ्यांनो, तुमच्या देवाला घेऊन आले बर का, त्याच्या भक्ताला खांदा द्यायला. उगा इकडे तिकडे बघू नका. कुणाला दिसायचं कुणाला नाही दिसायचं याचे काही कायदे आहेत त्याचे. लय निर्दयी येतो, कुणालाच सोडणार ना. अगं बाबू, जोशी साहेब नशीबच तो मेल्यावर आलात तुम्ही. नाही तर तुम्हाला असं दारात अचानक बघून घाबरूनच मेला असता तो. लय घाबरायचा तुम्हा बँकेच्या लोकांना, लय घाबरायचा. शर्मा साहेब तुम्ही आलात होय.